नमस्कार मित्रांनो, आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करताना सर्वप्रथम कोणाचे नाव घेतो? श्री गणेशाय नमः. पण कधी विचार केला आहे का, हिंदू धर्मातील असंख्य देवतांमध्ये सर्वप्रथम पूजेचा मान श्री गणेशांनाच का मिळाला? ही फक्त धार्मिक परंपरा नाही, तर तिच्या मागे पुराणातील कथा, तत्वज्ञान आणि जीवनाला दिशा देणारा एक सुंदर संदेश लपला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गणेशाला प्रथम पूज्य का मानले जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल. प्रथम पूज्य म्हणजे काय? प्रथम पूज्य म्हणजे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ज्या देवतेच्या पूजेने केली जाते ती देवता. घरात गृहप्रवेश असो, लग्न असो, नवीन व्यवसाय सुरू करायचा असो किंवा अगदी विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करायचा असो, सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण, विघ्नहर्ता. श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. विघ्न म्हणजे अडथळे. मानवी जीवनात प्रत्येक टप्प्यावर अडचणी येतात. शास्त्रानुसार श्री गणेशाची भक्ती केल्याने कार्यातील अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या स्मरणाने केली जाते. दुसरे कारण, गणेशाच्या जन्माची कथा. पुराणांनुसार एके दिवशी देवी पार्वती स्नानाला जात होत्या. त्यांनी आपल्या उटणापासून एका सुंदर बालकाची निर्मिती केली आणि त्याला दारावर पहारा देण्यास सांगितले. इतक्यात भगवान शिव तेथे आले. गणेशाने त्यांना आत जाण्यास नकार दिला. दोघांमध्ये युद्ध झाले आणि रागाच्या भरात भगवान शिवांनी त्या बालकाचे मस्तक छेदले. ही घटना पाहून देवी पार्वती अत्यंत दुःखी झाल्या. त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान शिवांनी उत्तर दिशेला मिळालेल्या तिच्या पिलाचे मस्तक त्या बालकाला जोडले. अशा प्रकारे गजाननाचा जन्म झाला. यानंतर भगवान शिवांनी त्याला सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य होण्याचा आशीर्वाद दिला. तिसरे कारण, पृथ्वी प्रदक्षिणेची प्रसिद्ध कथा. ही कथा सर्वात प्रसिद्ध मानली जाते. एकदा भगवान शिवांनी आपल्या दोन्ही पुत्रांना कार्तिकेय आणि गणेशाला सांगितले, जो प्रथम संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्यालाच प्रथम पूजेचा मान मिळेल. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेस निघाले. पण गणेशाचे वाहन होते छोटासा उंदीर. त्यांना माहित होते की वेगाने जिंकणे शक्य नाही. मग त्यांनी बुद्धीचा वापर केला. गणेशाने आपल्या आई वडिलांना समोर बसवले आणि त्यांच्या 7 प्रदक्षिणा घातल्या. भगवान शिवानी विचारले, गणेशा, तू पृथ्वी प्रदक्षिणा केली नाहीस? त्यावर गणेश म्हणाले, आई वडील, हेच माझ्यासाठी संपूर्ण विश्व आहे. त्यांच्या प्रदक्षिणेमुळे संपूर्ण जगाची प्रदक्षिणा पूर्ण होते. त्यांचे उत्तर ऐकून सर्व देव आश्चर्यचकित झाले. भगवान शिव आणि देवी पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. त्याच क्षणी गणेशाला प्रथम पूज्य घोषित केले. ही कथा आपल्याला शिकवते की बुद्धी आणि संस्कार हे वेगापेक्षा श्रेष्ठ असतात. चौथे कारण, बुद्धी आणि ज्ञानाचे देव. श्री गणेशाला बुद्धी, विवेक, ज्ञान आणि यशाचे अधिपती मानले जाते. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावी म्हणून गणेशाची पूजा केली जाते. विद्यार्थी परीक्षेपूर्वी, व्यापारी नवीन दुकान उघडताना, कलाकार नवीन कलाकृती सुरू करताना सर्वजण प्रथम श्री गणेशाचे स्मरण करतात. पाचवे कारण, महाभारत लेखन. महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी योग्य लेखक शोधला. तेव्हा श्री गणेशांनी ही जबाबदारी स्वीकारली, परंतु त्यांनी एक अट ठेवली, तुम्ही थांबता कामा नये. महर्षी व्यासांनी ही अट ठेवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही लिहायचा नाही. अशा प्रकारे बुद्धी, स्मरणशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर श्री गणेशांनी संपूर्ण महाभारत लिहिले. यामुळे त्यांचे ज्ञानदेवतेचे स्थान अधिक दृढ झाले. आता या परंपरेमागील तात्विक अर्थ. गणेशाचे मोठे डोके सांगते मोठा विचार करा. मोठे कान सांगतात जास्त ऐका. लहान डोळे सांगतात एकाग्र राहा. लहान तोंड सांगते कमी बोला. सोंड सांगते परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिका. मोठे पोट सांगते जीवनातील चांगले वाईट अनुभव स्वीकारा. उंदीर वाहन सांगतो इच्छांवर नियंत्रण ठेवा. म्हणूनच गणेश हे केवळ देव नसून आदर्श जीवनशैलीचे प्रतीक आहेत. मित्रांनो, श्री गणेशाला प्रथम पूज्य मानण्यामागे केवळ एक कथा नाही, त्यामागे भगवान शिवांचे वरदान, गणेशाची अद्वितीय बुद्धिमत्ता, विघ्नहर्ता म्हणून त्याचे स्थान आणि जीवनाला योग्य दिशा देणारे तत्वज्ञान आहे. म्हणूनच आजही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाय नमः या पवित्र मंत्राने करतो.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, पौराणिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.